शेतकरी मित्र नमस्कार. मी राम मुखेकर. आपण बघत आहात आपला यूट्यूब चॅनल सॉईल चार्जर टेक्नॉलॉजी. सॉईल म्हणजे माती आणि तिला चार्ज करण्यासाठी, तिचं ताकद वाढवण्यासाठी, तिची सुपीकता वाढवण्यासाठी आपण गेले 5 वर्ष या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांमध्ये जागृती निर्माण करत आहोत. मित्रांनो, आपण गेल्या लॉकडाऊनच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये एका गोष्टीच्या बाबतीमध्ये खूप बातम्या ऐकल्या असतील, युरिया. आज तो विषय घेऊन मी तुमच्यासमोर आलेलो आहे. मला अभिमानाने सांगावं असं वाटतं मित्रांनो, सॉईल चार्जर टेक्नॉलॉजीच्या कुठल्याही शेड्यूलमध्ये गेल्या 5 वर्षापासून युरियाचा उल्लेख नाही. म्हणजे भाजीपाला असो, द्राक्ष असो, डाळिंब असो किंवा कुठल्याही प्रकारचं हॉर्टिकल्चर क्रॉप असो. मला अजूनही एकाही शेतकऱ्याने किंवा एकाही माझ्या एखाद्या मित्राने कधी विचारलं नाही सर तुमच्या याच्यामध्ये शेड्यूलमध्ये युरियाचा उल्लेख का नाही. आणि सुदैवाने आजपर्यंत त्याच्या वाचून कोणाचं आढळलं सुद्धा नाही. आणि म्हणून मला 100% एक अधिकार आहे. त्या अधिकाराने आज मी तुमच्यासमोर बोलणार आहे. जे 5 वर्षाचे ट्रायल्स, जे अनुभव हजारो शेतकऱ्यांच्या शेतामध्ये आम्ही घेत आहोत, त्या अनुभवाच्या आधारे एक प्रेझेंटेशन खास मी तुमच्यासाठी बनवलंय, जे माझ्या या सगळ्या शेतकरी बांधवांच्या अनुभवातून, त्यांच्या बांधावरती आलेल्या एक्सपेरिमेंटमधून मी तुमच्यासमोर मांडत आहे. ज्या युरियासाठी शेतकरी आंदोलन करतात, एकमेकाबरोबर भांडतात आणि मिळत नाही म्हणून त्याच्यासाठी ब्लॅक केलं जातं, त्या युरियाचं खरंच एवढं महत्त्व आहे का? किंवा त्याच्या वाचून आपली शेती खरंच नापीक व्हायला म्हणजे पिकत नाहीये, पिकं शेती नापीक होत आहे असं काही आहे का? कदाचित त्याच्या उलट पण असेल. युरियामुळेच आपली शेती आज नापीक होते आणि आज जो शेतकरी आज प्रचंड ज्या रोगराईच्या विळख्यामध्ये सापडला आहे, खर्चाच्या नुकसानीमध्ये सापडतोय, त्याला बाजारभाव मिळत नाहीये, क्वालिटी चांगली येत नाहीये, ह्या सगळ्याला कारणीभूत बोंडआळी कंट्रोल होत नाहीये कापसाची, बीटी कॉटन त्यासाठी आणावं लागलं. मित्रांनो, या सगळ्याच्या पाठीमाग कदाचित हा युरिया तर नसेल. या सगळ्यांचा अभ्यास करून आज मी तुमच्या समोर येण्याचा प्रयत्न केलाय. मित्रांनो, युरिया म्हणजे काय? आपल्या डोक्यामध्ये युरियाची काय संकल्पना आहे? आपण त्याचा कधी अभ्यास केला का? अर्थातच मी त्यातला तज्ञ बिलकुल नाही. मी पण तुमच्यासारखा एक शेतकरी आहे, पण फक्त मला अभ्यास करायची सवय. आणि चला आपण ती जो प्रवास आहे युरियाचा, तो प्रवास करूया. या युरियाच्या माध्यमातून मला एकच तुम्हाला जाणीव करून द्यायची आहे की आपण बऱ्यापैकी ज्या धारणा करून बसले, आपल्या मनामध्ये आपण एक काही धारणा करून बसलो. जसं आज बघा, आज कोरोनाच्या बाबतीमध्ये ग्रामीण भागामध्ये भयंकर भीती आहे, बरोबर आहे. शहरी भागातही, ज्या भागामध्ये नॉलेज वेगाने जात नाही, जी लोक अभ्यास करत नाही शास्त्रीय पद्धतीने, सायंटिस्टच्या दृष्टिकोनातून त्यांचा अभ्यास कमी पडतो, जे फक्त बातम्या, मीडियातून येणारे जे काही, प्रसारातून येणारे जे काही अफवा, बातम्यांवरती विश्वास ठेवतात, त्या लोकांच्या मनामध्ये प्रचंड आज भीती आणि दडपण आहे. तसंच काहीसं युरियाच्या बाबतीत नाही आहे का? चला तर आपण सुरुवात करूया. से नो टू युरिया म्हणजे काय? युरियाला नाही म्हणा. आता शासनाने पण, आता तुम्ही पाहिलं असेल की केंद्र सरकारने जाहीर केलंय की युरिया जर घ्यायचा असेल त्याच्याबरोबर जैविक खतं वापरावीच लागतील. मित्रांनो, त्याच्या पाठीमागे कारण आहे भयंकर मोठं. कारण आज तुम्ही जर नुसता युरिया जर शेतामध्ये टाकला तर मित्रांनो, रोगराई सोडून दुसरं आपल्याला काहीच मिळणार नाहीये. आज मकामध्ये जी लष्करी अळी येते, अमेरिकन जी अळी आपल्याकडे येते, ती अळी शेतकऱ्यांचं पिकं उद्ध्वस्त करते. त्याच्यामुळे कीटकनाशकांचा खर्च पण वाढलाय. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज तुम्हाला मिळणार आहे. आज माझे सगळे कपासी शेतकरी असतील, विदर्भामधील, मराठवाड्यामधील, हॉर्टिकल्चरमध्ये संत्र्याचे असतील, डाळिंबाचे असतील, द्राक्षाचे असतील, त्याचबरोबर मका करणारे मोठ्या प्रमाणात शेतकरी असतील, सोयाबीन करणारे शेतकरी असतील, या सर्वांसाठी ही जी गोष्ट मी तुम्हाला दाखवतोय, तर या ठिकाणी आपण बघूया. सर बॅक द्या थोडंसं. व्हाय से नो टू युरिया, बट व्हाय, का म्हणायचं नाही त्याला? लेट्स लर्न टुडे. आज आपण शिकूया. चला पुढे. या ठिकाणी पहिला आपण त्याची टेक्निकल बाजू समजून घेऊया. ऑर्गॅनिक युरिया. तुम्हाला कल्पना असेल, आपल्या शरीरामध्ये ज्यावेळेस गुडघेदुखी होते किंवा त्रास होतो माणसांना, तरी डॉक्टर लोक सांगतात की तुमचं युरिक ॲसिड वाढलेलं आहे, बरोबर आहे. युरिक ॲसिड म्हणजे आपल्या शरीरात पण युरिया तयार होतो. लघवी करताना जी काही आपल्या म्हणजे लॅट्रिन्स वगैरे असतात, त्या लॅट्रिनमध्ये जो थर आलेला असतो तो युरियाचाच असतो मित्रांनो. म्हणजे काय
की प्रत्येक जीवाच्या माध्यमातून युरिया हा निर्माणच होत असतो. बरोबर आहे. म्हणजे हा जो नायट्रोजन आहे त्याचं सिंथेसिस तिथं होत असतं. आपण जस्ट बघूया, युरिया जो आहे त्याच्यामध्ये ऑक्सिजन आहे आणि NH2 हे जे दोन मॉलिक्यूल. बरोबर. आता या ठिकाणी आपण जर युरिया ऑल्सो नोन ॲज कार्बोमाइड इज अ वेस्ट प्रोडक्ट ऑफ मेनी लिव्हिंग ऑर्गॅनिझम अँड इज द मेजर ऑर्गॅनिक कंपाऊंड ऑफ ह्युमन युरिन. This is because it is the end of the chain of reaction which break down the amino acid that make us proteins. बरोबर आहे. म्हणजे काय, कुठल्याही जीवाचं, सजीवांचं जे वेस्ट असतं शरीरातून बाहेर पडणार, म्हणजे घाम असेल, लघवी असेल, तुमचं शौच असेल, या सगळ्यांच्या माध्यमातून युरियाचा अंश बाहेर पडत असतो. आणि आपल्या ह्युमन युरिन जे मानवाचे जी मूत्र जे आहे, लघवी जे आहे, तिच्यामध्ये मोठा भाग जो आहे तो युरियाचा आहे. या ठिकाणी आपण जर बघितलं तर आज जी म्हणजे शरीरामध्ये ज्या रिॲक्शन्स घडतात प्रोटीन्स बनत असताना, त्याच्यामध्ये हे जे अमिनो ऍसिड्स असतात ते ब्रेकडाऊन होतात, त्याच्याबरोबर हा युरिया या ठिकाणी निर्माण होत असतो. ठीक आहे. आपण त्याचं या ठिकाणी सगळी या ठिकाणी माहिती थोडी घेऊया. पुढे जाऊया आपण. युरिया ॲज अ केमिकल कंपाऊंड. एक केमिकल कंपाऊंड म्हणून जर युरिया जर बघितलं आपण, तर केमिकल कंपाऊंड मध्ये युरिया ऑल्सो नोन ॲज कार्बोमाइड ही तर माहिती आपण बघितली. बरोबर आहे. केमिकल फॉर्म्युला इज CONH2 raised to 2. बरोबर. This amide has two NH2 groups joined by a carbonyl functional group. हा जो कार्बोनिल फंक्शनल ग्रुप आहे CO चा, त्याला हे या ठिकाणी जॉईन केलेलं आहे दोन अमाइड्स. बरोबर आहे. आता या ठिकाणी जर पाहिलं आपण की युरिया सर्व्स ॲज एन इम्पॉर्टंट रोल इन द मेटाबॉलिझम ऑफ नायट्रोजन कंटेनिंग कंपाऊंड्स बाय ॲनिमल अँड इट इज मेन रोल कंटेनिंग सबस्टन्सेस इन द युरिन ऑफ मॅमल्स. बरोबर आहे. सस्तन प्राण्यांमध्ये. फॉर्म्युला त्याचा CH4 N2O आहे. मोलर मास वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला फार महत्त्वाच्या नाही आहे. आता आपण महत्त्वाच्या गोष्टी काय देतो, सोल्युबल कशामध्ये, वॉटरमध्ये, इथेनॉलमध्ये आणि ग्लिसरॉलमध्ये. थोडंसं आपण जी बॅग आणतो त्याच्याकडे बघूया. थोडंसं आपण या बॅगमध्ये जर बघितलं आपण तर युरिया सोर्स ऑफ नायट्रोजन 46% त्याच्यामध्ये नायट्रोजन असतो. म्हणजे 100 किलोमध्ये 46 किलो नायट्रोजन मिळतो, 50 किलोमध्ये 23 किलो मिळतो. ठीक आहे. ग्रॅन्युलर फर्टिलायझर गॅरंटी अनालिसिस दिलेलं आहे खाली. आता इथं खाली किती डायरेक्शन्स फॉर यूज काय म्हटलेले आहे पहा. डू नॉट अप्लाय टू प्लांट मटेरियल दॅट इज अंडर स्ट्रेस. तुमचं झाड जर तणावामध्ये असेल तर युरिया वापरायचा नाही असं त्यांनी तिथं दिलेलं आहे. आपण वाचलं का कधी आजपर्यंत? का म्हटलं असेल असं? वॉटर थोरली फॉलोइंग ऍप्लिकेशन. लगेच पाठीमागे लगेच पाणी द्या. बरोबर आहे. पुढे काय म्हटलेलं आहे? इव्हनली डिस्ट्रीब्यूट व्हेन मेकिंग ऍप्लिकेशन. एक सारखं त्याचं विभाजन म्हणजे त्याचं हे करा, वापर करा, एकसारखा पसरून द्या. बरोबर. फोकून द्या तुम्ही, जास्त पडू नका ती. बरोबर. काय एवढे सगळे नियम का टाकलेले तिथं? बरोबर. पुढे काय म्हटले? जनरली सेफ टू अप्लाय 2 LBS ऑफ द प्रोडक्ट्स टू 1000 स्क्वेअर फीट. 1000 स्क्वेअर फीट मध्ये 2 LBS पर्यंत ठीक आहे, त्याच्यापेक्षा जास्त नको. बरोबर आहे. पुढे यूज इन वेल व्हेंटिलेटेड एरिया, स्टोअर इन ड्राय अँड कूल लोकेशन. म्हणजे तुम्हाला स्टोअर करताना सुद्धा काळजी घ्यायची. एवढे सगळे नियम काहीतरी कारण असेल. बरोबर आहे. काय कारण असेल? साहजिकच त्याचे साईड इफेक्ट असतील. बरोबर आहे. म्हणजे नायट्रोजन मिळवून देण्याचा मोठा सोर्स आपल्याला जरी वाटत असला युरिया, तरी पण त्याचे खूप सारे रिस्ट्रिक्शन्स आहेत. आणि गेले म्हणजे आज आपण जर बघितलं गेले 50-60 वर्ष आपण तो युरिया वापरतोय, त्याचे काय दुष्परिणाम झाले असतील. जर त्यांनी एवढे नियम त्याच वेळेस टाकलेले सुरुवातीला, तर आज त्याचे काय परिणाम झाले असतील थोडं आपण डिस्कस करूया. तर पुढे बघूया आपण. अशा प्रकारे आपण डिस्ट्रीब्युशन करतो युरियाच. बरोबर आहे. मुबमपणे. आता ही जर फायटोटॉक्सिसिटी बघितली आपण, विषाक्तपणा, वनस्पतींना जो विषाक्तपणा येतो, हल्लीच्या काळामध्ये जे नवीन रिसर्च पेपर पब्लिश झालेले त्यातला एक भाग तुम्हाला मी दाखवणार आहे. अशा प्रकारे पानं जळतात आणि पानं जळल्यानंतर ती करपून जातात आणि झाडाची जी काही म्हणजे टिश्यू आहे ते जळायला सुरुवात होतात. मग अशा प्रकारे जर जखमा झाल्या, अशा प्रकारे झाड जर स्ट्रेसमध्ये आलं तर त्याला 100% बुरशांचा अटॅक येणार आहे. बरोबर आहे. पुढे बघूया आपण. फायटोटॉक्सिसिटी ऑफ युरिया मीन्स नायट्रोजन. नायट्रोजनची फायटोटॉक्सिसिटी तुम्ही जर पाहिली या ठिकाणी NO3. बरोबर आहे. आता अमोनिया आणि नायट्रेट याचा जर तुम्ही जर फरक बघितला तर या ठिकाणी नायट्रेटनी ज्या प्रमाणे ग्रोथ होते त्याप्रमाणे अमोनियाने होत नाहीये. अमोनियम जो आहे त्यांनी त्याचा साईड इफेक्ट होतो. बरोबर आहे. त्याची ग्रोथ स्टंटेड होऊन जाते. या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं
की ती अमोनियाचे जे साईड इफेक्ट या ठिकाणी होत आहेत, पान करपते, एखादी द्राक्षाचं असेल किंवा तुमचे टोमॅटोचं पान असेल, अशा प्रकारे बऱ्याच शेतकऱ्यांना हे माहिती नाहीये की आपण जे फर्टिलायझर देतो त्यांनी सुद्धा आपल्या झाडाची पानं करपून जातात. आपण फर्टिलायझर खाली देतो, पानांवरती करपतात. बरोबर आहे. पुढे आपण बघूया. आता फायटोटॉक्सिसिटी ऑफ युरिया मीन्स नायट्रोजन. रिसेंट रिसर्च ऑन प्रॉब्लेम इन द यूज ऑफ युरिया ॲज अ नायट्रोजन फर्टिलायझर. तुम्ही युरिया ॲज अ नायट्रोजन फर्टिलायझर म्हणून जर वापरलं तर या ठिकाणी रिसर्च जो रिसेंट आहे तो NH3 व्हॉलेटायझेशन जे आहे तो व्हॉलेटायझेशन कायचं होत आहे, NO2 अक्युम्युलेशन, NO2 जो जमा होतोय आणि फायटोटॉक्सिसिटी प्रॉब्लेम्स एन्काउंटर्ड इन द यूज ऑफ युरिया fertilizer is reviewed. This research has shown that the adverse effect of urea fertilizer on seed germination, seedling growth in soil are due to the NH3 produced through hydrolysis of urea by soil units. आता हे जे काही इंग्लिशमध्ये दिलेलं आहे याचं प्रत्यक्ष पिक्चरायझेशन आपण बघणार आहे. पण याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे की सीड जर्मिनेशनवरती, सीडलिंगच्या ग्रोथवरती, स्ट्रेसवरती झाडाच्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्याची फायटोटॉक्सिसिटी येते. बरोबर आहे. मग आता ही जी टॉक्सिसिटी याच्यामध्ये येते ती कशा प्रकारे येते, आपण पुढे जाऊया की कशा प्रकारे तिचं हायड्रोलिसिस होतं. हे हायड्रोलिसिसचा एक छोटासा व्हिडिओ माझ्याकडे आहे, मी तुम्हाला दाखवतो. पहा कशा प्रकारे होतं. आता आपण जर बघितलं, आपण युरिया टाकला, बरोबर आहे, टाकल्यानंतर त्याचं जे रूपांतर आहे हवेमध्ये त्याचं लगेच इव्हॅपोरेशन व्हायला सुरू होतं. 30% फर्टिलायझर नायट्रोजन जो आहे तो हवेमध्ये उडून जातो. बरोबर आहे. आणि तुमचे जे 30% पैसे ते तर हवेत उडून जाणार तुमचे. बघा या ठिकाणी. बरोबर आहे. आता याची कॉस्ट जरी लो असली पण तुमचा पैसा असा हवेत उडून गेल्यावर तुम्हाला चालणार आहे मित्रांनो. बघा आता पुढे जर पाहिलं आपण, हा जो युरिया आहे तर याच्यामध्ये सॉइल एन्झाईम म्हणजे सर स्टॉप कर. आपण जर पाहिलं तर क्विकली व्हॉलेटाइलाइज होतो तो, पटकन तो हवेमध्ये म्हणजे त्याचं इव्हॅपोरेशन होऊन जातं. बरोबर आहे ना. या ठिकाणी त्याचा NH3 मध्ये ज्या वेळेस त्याचा पाण्याशी संपर्क येतो, हवेच्या आर्द्रतेशी संपर्क येतो, त्याचं त्या ठिकाणी लगेच बाष्पीभवन व्हायला सुरुवात होते. त्याचं या ठिकाणी हायड्रोलिसिस होतं. म्हणजे हायड्रोलिसिस म्हणजे पाण्याच्या संपर्कात आल्यानंतर जेव्हा एखाद्या कंपाऊंडचं विघटन होतं त्याला हायड्रोलिसिस असं म्हणतात. मग या ठिकाणी हा जो तुमचा अमोनिया आहे तो वरती उडून जातोय, जाताना मात्र तो तुमच्या प्लांटला हार्म करून जातोय. बरोबर आहे. खाली पण बघूया, जो तुमच्या जमिनीमध्ये मिळायला पाहिजे NH4 तो किती मिळतोय, अतिशय अल्पसा. वरती उडून जायचं प्रमाण त्याचं खूप जास्त आहे, खाली जमिनीमध्ये खूप अल्पशा प्रमाणामध्ये आपल्याला तो मिळतो. बरोबर आहे. म्हणजे 30% प्रमाण जे आहे ते नुकसान आहे शेतकऱ्यांचं. आणि जो जाणारा जो NH03 आहे, सॉरी NO3 आहे वरती, सॉरी असं बॅक घ्या थोडंसं, आपण शेतकऱ्यांना दाखवूया. पुढे घ्या थोडंसं, इथे घ्या, इथे वरती पुढे घ्या. हा जो वरती हा जो NH3 वरती चाललाय अमोनिया, हा जो अमोनिया आहे हा झाडांना हार्म करतो. बरोबर आहे. आपण एवढा 70-80 किलोचा माणूस असतो, ज्यावेळेस आपण लॅट्रिनमध्ये जातो, एखाद्या मुतारीमध्ये जातो, ते आपल्या नाकाला शिसारी येते जर त्याची स्वच्छता नसेल तर. मग तो अमोनिया एवढा खतरनाक असतो. बरोबर आहे. तर तो झाडांना, आता पूर्वीच्या सारखी झाडामध्ये मातीमध्ये ताकद नाही राहिली. बरोबर आहे. आज माती निकस होत चाललेली आहे, वातावरण पण तुम्ही बघताय त्याच्यामध्ये खूप सारं पोल्युशन आहे. अशा कंडिशनमध्ये झाड याच्यापासून स्वतःचं संरक्षण करणं एवढं स्ट्रॉंग राहिलेलं नाही. म्हणजे अशा प्रकारे एक नुकसान शेतकऱ्याचं होतंय. दुसऱ्या बाजूला फायटोटॉक्सिसिटी येते, म्हणजे विषाक्तपणा तयार होतोय. पुढे जाऊया आपण. इथे जर पाहिलं आपण, एक्सेस नायट्रोजन, एक ॲडिक्वेट नायट्रोजनची झाडाला गरज आहे, इट इज नेसेसरी. बट जर तो एक्सेस झाला, एक्सेस नायट्रोजन मे प्रमोट फेवरेबल कंडिशन टू प्लांट डिसीज, स्पष्ट म्हटलेलं आहे रिसर्च पेपरमध्ये. म्हणजे नायट्रोजन जर वाढला एका विशिष्ट लेव्हलच्या पुढे तर तो रोगांना आमंत्रण देतो. बरं, आता आपण या ठिकाणी पुढे काय पाहिलं, एक्सेस नायट्रोजन प्रमोट्स थिनर अँड वीकर सेल वॉल. एक्सेस नायट्रोजन पेशी ज्या आहे झाडाच्या त्यांना पातळ बनवतो आणि वीक बनवतो. आता मला सांगा, जर झाडाच्या पेशी जर पातळ बनल्या आणि वीक बनल्या तर त्या झाडावरती सकिंग पेस्टचा अटॅक वाढेल का कमी होईल? साहजिकच वाढेल ना. आज तुमची कपास असेल किंवा मका असेल, ह्या सर्वांना ज्या वेळेस व्हेजिटेटिव्ह ग्रोथ मोठ्या प्रमाणात होते त्यावेळेस एक्सेस नायट्रोजनमुळं त्याच्या पेशींची जी साल आहे, म्हणजे जी पेशींची जे आवरण आहे, ती भित्तिका पातळ होत गेली. साहजिकच तुमचं पान पातळ होणार आहे, त्याला पिवळेपणा येणार आहे
आणि अशा झाडावरती कुठल्याही अळ्यांचा, सकिंग पेस्टचा त्याला ते आमंत्रण असतं. एका अर्थाने ते सिग्नलिंग असतं, सिग्नल पाठवतं, या आणि आम्हाला खा, कारण आम्ही कमजोर आहोत. मित्रांनो, जर झाडं जर त्यांना बोलवत असेल तर आपण जे फवारण्या करतो त्यांचा कधीही उपयोग होणार नाही. उलट त्या किडीमध्ये रेजिस्टन्स पॉवर डेव्हलप होऊन त्या आणखी घातक आणि आक्रमक अशा बनणार आहे. बरोबर आहे. आणि मग आपण मात्र विषारी फवारणी करून करून आपली पिकं आणि माती त्या ठिकाणी बर्बाद करत आहोत, आपला बँक बॅलन्स बर्बाद करत आहोत. मित्रांनो, तो वापरा जरी स्वस्त वाटत असला तर त्याचे पुढचे परिणाम अतिशय महाग आहेत, हे आपल्याला याच्यातून स्पष्ट होतंय. तुम्ही पुढे जाऊन बघा. एक्सेस नायट्रोजन डिलेज मॅच्युरिटी ऑफ प्लांट टिश्यूज अँड देअरफॉर इन्क्रीजेस द रिस्क ऑफ डिसीज, इन्फेक्शन, डेव्हलपमेंट. बरोबर आहे. तुम्ही न्यूट्रिशनच्या बाबतीमध्ये जर नेटवरती जर गेलात तर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी रिसर्च पेपरमध्ये कुठे पण बघायला मिळतील. मला सांगायचं एवढंच आहे, हे रिसर्च केलेले जे शास्त्रज्ञ जे कोणी असतील त्यांनी ह्या गोष्टींमध्ये नक्कीच त्यांचं आयुष्य घालवलंय, अभ्यास केलाय, म्हणून तर ते उत्तर आपल्यासमोर मांडताय. बरोबर आहे. आणि आता जे परिणाम तर आपण डोळ्यासमोर बघतोय ना, बरोबर आहे की नाही. आणि मी त्याचं उदाहरण आहे, आमच्या सॉइल चार्जर टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून गेल्या 5 वर्षामध्ये आम्ही एक दाणा युरियाचा वापरलेला नाहीये. आणि सगळीकडे तुम्ही बघताय सगळ्यात जास्त आज शेतकरी कौतुक डोक्यावर घेऊन नाचतायत टेक्नॉलॉजीला. का? कारण युरियापासून पूर्णपणे आम्ही बाजूला राहिलो आहोत. आज त्याचबरोबर आम्ही नायट्रोजनयुक्त खतांचा सुद्धा वापर खूप सारा कमी केलेला आहे. मग या ठिकाणी आपण पुढे बघूया. सर्वात महत्त्वाची गोष्ट जी आहे की जो म्हणजे आपण जे म्हणतो केमिकल आणि ऑर्गॅनिक, म्हणजे सेंद्रिय नायट्रोजन आणि केमिकल नायट्रोजन, हे कसं काय असं आहे? युरियामधून जो नायट्रोजन मिळतो तो केमिकल नायट्रोजन आहे, आणि जो आपल्याला आपल्या जीवाणूंकडून जमिनीतून जो नायट्रोजन उपलब्ध होतो, हवेतला नायट्रोजन ज्यावेळेस सिंथेसिस होतो, हवेमध्ये 78% नायट्रोजन आहे. मित्रांनो, तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, 50% नायट्रोजन हा जमिनीमध्ये हवेतून फिक्स केला जातो जीवाणूंच्या माध्यमातून. मग हा 50% नायट्रोजन जर हवेतून फिक्स होत असेल तर निसर्ग आपल्याला मदत करायला तयार आहे, पण आपण त्याची मदत करायला तयार आहेत का? नाही. उलट त्याने जे जीवाणू निर्माण केलेत त्यांना मारण्यासाठी आपण कीटकनाशकं मारतो, आपण भयानक प्रतीने औषधं मारतो, हे केमिकल वापरतो. तुम्हाला एकच उदाहरण सांगतो मी. ऊसाचा रस याला म्हणायचं ऑर्गॅनिक शुगर, आणि आपण जी साखर बनवून खातो ती केमिकल शुगर. जी केमिकलची शुगर आहे ती आपण जर खाल्ली ती तशीच्या तशीच रक्तात ओढली जाते, तिच्यावर कुठली प्रक्रिया होत नाही, आणि मग तिचं प्रमाण जास्त किंवा कमी हे शरीराच्या हातात राहत नाही. बरोबर आहे. पण तेच तुम्ही जर ऊसाचा रस खाल्ला, पिला, तर तो रस शरीरामध्ये गेल्यावर प्रोसेस होतो. आपली जी शरीर यंत्रणा जी आहे ती त्या ऊसाच्या रसाला पचवण्यासाठी तयार झालेली आहे, साखर पचवण्यासाठी नाही. बरोबर आहे. तसंच वनस्पतीच आहे. तुम्ही ऊसाचा रस किती जरी पिलात, दिवसातून 4 ग्लास पिले तरी तुम्हाला त्याचं टॉक्सिसिटी येणार नाही, तुमच्यावर त्याचे विषाक्त परिणाम नाही होणार. पण तुम्ही 1 कपभर साखर खाऊन पहा, तुम्हाला लगेच त्याचं उत्तर कळेल. बरोबर आहे. आणि म्हणून मी तुम्हाला काय सांगतोय की या ठिकाणी ऑर्गॅनिक आणि केमिकल हे जे 2 फॉर्म आहेत, त्या दोन्ही फॉर्मचे नायट्रोजन जो आहे तो नायट्रोजन आपल्याला उपलब्ध जर सहज होत असेल तर का आपण एवढी रिस्क घ्यायची? पुढे जाऊया आपण. या ठिकाणी शेतकरी आहेत आमचे फार जुने, त्यांचा 10 वर्षापूर्वीचा हा व्हिडिओ आहे. सर आवाज बघा. सर थांबा, सर थांबा. काय सांगताय शेतकरी? हा गावाचा प्लॉट आहे, तिकडे त्यांनी ते युरिया सांडलेला होता, मग ते वाया जायचं ना. मग शेतकरी कसं माहिती ना, त्याला वाटतं हे वाया जाणारे पैसे विकत आणलेले, त्यांनी तिला उचललं मजुराने आणि दिलं टाकून. जेवढ्या एरियामध्ये युरिया टाकला तेवढ्या एरियामध्ये तुम्ही बघू शकता या ठिकाणी पूर्णपणे ॲड्रोसिस झालेली आहे, वरती फायटोटॉक्सिसिटी आलेली आहे आणि पूर्ण बर्निंग झालेलं आहे, प्लांट बर्न झालेला आहे. बरोबर आहे. तुम्हाला आठवतं त्या गोणीवरती जे सूचना लिहिल्या होत्या त्या सूचनांमध्ये हा उल्लेख आहे की विशिष्ट प्रमाणापेक्षा जास्त टाकू नका. युरिया खाल्ल्याने आपल्या गायी मेल्याची अनेक उदाहरणं शेतकऱ्यांकडे आहेत. तुमच्या 50-50 हजाराच्या गायी, जर्सी गायी युरिया खाल्ल्याने मेलेल्या आहेत. ते हे झाडाचं काय घेऊन बसला तुम्ही? मित्रांनो, हे जे विष आपण आपल्या जमिनीमध्ये टाकतो एका अर्थाने, ते आपण जर बंद केलं तर आपलं काय बिघडणार आहे? बरोबर आहे. फक्त प्रश्न असा आहे की त्याला पर्याय काय करायला पाहिजे. अशा प्रकारे एक्सेसिव्ह युरिया बर्न द क्रॉप हे आपण बघू शकतो. बरोबर. बघा हा गव्हाचा प्लॉट, बाकीचा एकदम क्लिअर. पुढे जाऊया आपण. सर आता युरियाचा जो जीवाणूंवरती, गांडुळांवरती जो दुष्परिणाम होतो याचा एक छोटासा एक्सपेरिमेंट आपण या ठिकाणी बघू शकता. तर मित्रांनो, आपल्याला जर समजा, सर स्टॉप करा,
आपल्याला या ठिकाणी जर कोणाला जर कुठल्या जीवाला जर त्रास झाला तर आपलं या ठिकाणी त्रास होतो. मित्रांनो, हा गांडूळ आहे. गांडुळांची या ठिकाणी त्यांनी एकत्र झालेली आहेत. हे जे जमिनीतले गांडूळ आहेत हे आपले मित्र आहेत. ठीक आहे, आज शेतकरी गांडुळांचा मित्र आहे का हे तुम्हाला माहिती आहे, तुम्ही कोण आहात ते. सॉइल चार्जर टेक्नॉलॉजीमध्ये आम्ही सर्व शेतकऱ्यांना गांडुळाचा मित्र बनवण्याचा प्रयत्न चालू केला आहे. आणि तुम्हाला माहिती असायला पाहिजे की गांडुळाच्या शरीरामध्ये शेकडो प्रकारचे बॅक्टेरिया असतात. त्याच्या शरीरातून जी विष्ठा बाहेर पडते ती अतिशय सुपीक अशी माती असते. तुमच्या जमिनीमध्ये व्हेंटिलेशन करण्याचं, पाण्याचा निचरा करण्याचं, काळी कचरा खाऊन त्याचं खतात रूपांतर करण्याची अतिशय मोठी फॅक्टरी फुकटची आपल्याला निसर्गाने दिलेली आहे. पण आपण ती फॅक्टरी कुठेतरी बेडवर तयार करतो बाहेर. हास्यास्पद गोष्ट आहे मित्रांनो. जे जमिनीत असायला पाहिजे गांडूळ ते आपण बाहेर तयार करतो. तुम्हाला माहिती आहे ज्या प्रकारचे जे पॅथोजन्स आहेत, पॅथोजन्स म्हणजे रोग जंतू, उदाहरणार्थ नेमॅटोड्स असतील, त्याच्यामधले काही फंगस असतील, काही बॅक्टेरिया असतील, तेल्यासारख्या, जंतुमोनासारख्या, ह्या सगळ्यांना ज्यावेळेस याच्या शरीरातून प्रवेश मिळतो, शरीरातून ज्यावेळेस जातात ते, त्यावेळेस त्यातले न्यूट्रिशन्स तो काढून घेतो आणि त्यांना मारून टाकतो. म्हणजे एका अर्थाने तो आपलं संरक्षण कवच पण आहे, एका अर्थाने आपल्याला तो पोषण पण देतो आहे. मग असा जो मित्र आहे त्या मित्राची युरिया टाकल्यानंतर काय अवस्था होते. या ठिकाणी युरिया आहे, सर टाका बरं, आपण बघूया. तर या ठिकाणी आपण ज्यावेळेस हा युरिया जे पाणी केलेलं आहे ते आपण ज्यावेळेस त्याच्यामध्ये टाकतो तर काय होतं आपण बघूया. बरोबर. आता या ठिकाणी पाणी टाकल्याबरोबर काय झालंय, जे एकत्र शांतपणे बसलेले गांडूळ होते ते पाण्याच्या ओलाव्यासाठी ते सगळे बाजूला झाले, तडफडायला लागलेले आहे. बारकाईने निरीक्षण करायचं त्यांचं मित्रांनो. बघा, त्यांची तडफड वाढायला लागलेली आहे. तडफड एवढी वाढलेली आहे की ते बघा या ठिकाणी लक्ष द्या. सर स्टॉप करा. हा जो भाग आहे इथे कशा प्रकारे त्यांची त्वचा जी आहे ती उकळून गेलेली आहे. जसं आपण समुद्राच्या पाण्यात गेल्यानंतर जसे आपली त्वचा जी आहे अशी ती सोलपटते, अशा प्रकारे त्यांची जी त्वचा या ठिकाणी ज्या ठिकाणी त्यांची सगळी श्वसन यंत्रणा आहे त्या ठिकाणी त्यांची सगळी त्वचा ज्या ठिकाणी छिदून गेलेली आहे. मित्रांनो, काही मिनिटांमध्ये गांडूळ मरण पावलेले आहे. एवढं भयानक पातक आपण ज्यावेळेस आपल्या मायभूमीवरती करतो, आपल्या मित्रांवरती करतो, त्यावेळेस आपलं भविष्य उज्ज्वल असायचे आपण स्वप्न का बघायचे. बरोबर आहे. दुर्दैवी गोष्ट आहे ही खूप. पुढे जाऊया आपण. आता या ठिकाणी जर पाहिलं, ग्रीन रेव्होल्युशन बिकम्स अ डिझास्टर फॉर फार्मर्स. हे कशा प्रकारे तुम्ही बघू शकता. पंजाबमध्ये हरित क्रांती, सर पंजाबमध्ये हरित क्रांती आली 1900 मला वाटतं काहीतरी 60-65 दरम्यानमध्ये. ज्यावेळेस ती हरित क्रांती आली त्यावेळेस पंजाबमध्ये उत्पन्न जबरदस्त वाढलं. आज आपण जर 2020 मध्ये ज्यावेळेस विचार करतो मित्रांनो, तर आपण 2010 मध्येच त्यांचे ट्रेन चालते ही बातमी ऐकलेली आपण टीव्हीच्या कार्यक्रमामध्ये. भटिंडाला त्यांची बिकानेर पर्यंत भटिंडावरून जी ट्रेन चालते तिला कॅन्सर ट्रेन असं म्हणतात. त्याचं कारण काय? एक्सेस यूज ऑफ फर्टिलायझर अँड पेस्टिसाइड्स अँड एव्हरीथिंग. हे जे हरित क्रांती आपल्याकडे आली त्या काळामध्ये हरित क्रांती एक चांगल्या प्रकारचं एक संधी होती, पण त्या संधीमध्ये आपण शिस्त न पाळल्यामुळे, तिचा अर्थ व्यवस्थित न समजून घेतल्यामुळे आपण तिचा फायदा कमी काळ घेतला आणि दुष्परिणाम आज शेकडो वर्ष आपण एक काही दशक आपण भोगत आहोत. आज त्यांच्या भागातून जमीन नापीक झालेली आहे. भटिंडावरून शेतकऱ्यांचा एक ग्रुप माझ्याकडे आला होता पंजाबचा. असा अंगठ्यासारखा ऊस पिकतो म्हणे साहेब आमचा. मित्रांनो, त्यांच्या जमिनी बंजर होऊन गेलेल्या आहे. त्या भागातील अनेक शेतकरी स्थलांतरित होत आहेत बाहेरच्या देशांमध्ये. ऑस्ट्रेलियामध्ये असेल, ब्राझीलमध्ये असेल. मला खूप साऱ्या शेतकऱ्यांचे फोन आले. मित्रांनो, आपला जो शेतकरी आपली मायमाऊली सोडून जर बाहेर जायला भाग पडत असेल तर एक दुर्दैवी घटना आहे मित्रांनो. तेही आपल्या मातीला नापीक करून, तेही अज्ञानपणामध्ये. जाणीवपूर्वक कुठलाही शेतकरी आपल्या मातीची नापिकी करणार नाही मित्रांनो. आणि म्हणून आज ती परिस्थिती आपल्या महाराष्ट्रामध्ये घडू नये. महाराष्ट्रामध्ये 1995 साली हरित क्रांती. मला चांगलं आठवतं माझ्या लहानपणी, अरे एवढ्या टोकरीवर युरिया टाकला तर 1 एकरमध्ये तुफान पीक पिकायचं. बाजरी यायची, मका यायची, गहू यायचा. नंतर त्यांनी काय भागत नव्हतं, मग बाकीची खतं आली वगैरे वगैरे. हे सगळं तुम्हाला माहिती आहे. बरोबर आहे. आमच्या जे तरुण मुलं आहेत त्या सगळ्या तरुण मुलांना मला सांगावंसं वाटतं की या ठिकाणी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पूर्वीच्या काळी हे काही नव्हतं तरी पण आमची शेती अतिशय चांगली पिकत होती. ठीक आहे, आमच्याकडे हायब्रिड व्हरायटी नव्हत्या, पण जे गावठी होतं त्याची आमची पोटं भरत होती, आधी सशक्त होतो. असं सांगतात की जर तुम्हाला
60-70-80 मधलं जे अन्न पाहिजे असेल तर तेवढंच त्या अन्नातला जर पौष्टिकपणा आज पाहिजे असेल तर तुम्हाला कमीत कमी दिवसातून 5 वेळा जेवावं लागेल. किती वेळा? लिसन टू मी. 3-4 वेळा तुम्हाला जेवण करावं लागेल आणि 2-3 वेळा नाश्ता करावा लागेल. तेव्हा तुम्हाला तेवढा जो न्यूट्रिशन व्हॅल्यू मिळेल की नाही गॅरंटी कमी आहे, पण ठीक आहे, काही प्रमाणामध्ये मिळेल असं सायंटिस्टचा सर्वे सांगतो. टीव्हीवरती तुम्हाला बातम्यांमध्ये कळत असेल की जीवनामध्ये अन्नामध्ये सगळं विष काढलं जाते. पाठीमागे इचलकरंजीच्या भागातून एका शेतकऱ्याच्या शेतामध्ये प्लास्टिकचा कोबी पिकला की काय अशा प्रकारची बातमी पसरली होती. मित्रांनो, हे सगळं काय चाललंय? आपण इथून जागे कधी होणार आहोत? हा छोटासा प्रयत्न मी तुमच्या समोर करतोय. हे बघा बरं, हा व्हिडिओ खूप जणांनी पाहिला असेल पण नसेल, नाही तर परत एकदा बघूया. रासायनिक खाद व जैविक खाद. द्वितीय विश्व युद्ध के बाद पश्चिमी देशों के हथियार और विषाक्त रसायन बनाने वाले कारखाने बंद होने के कगार पर पहुंच गए थे, जिसके कारण पश्चिमी देशों को काफी आर्थिक नुकसान हो रहा था. इन देशों ने इस आर्थिक संकट से बचने के लिए एक योजना के तहत उन कारखानों में रासायनिक खाद तथा कीटनाशक बनाना शुरू कर दिया. इन रासायनिक खादों व कीटनाशकों के द्वारा कृषि उत्पादन को बढ़ाने की बात कर हरित क्रांति नाम का एक छद्म जाल बना. भोले भाले किसान अधिक उत्पादन के लालच में फंसकर रासायनिक खाद व कीटनाशकों का प्रयोग करने लगे. बैलों की जगह ट्रैक्टर से जुताई होने लगी. शुरुआत में आपल्याकडे बैलांच्या जागेवर ट्रॅक्टरला म्हणजे आपण आधुनिक झालो का? तुम्हाला गंमत म्हणून सांगतो. सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा युरिया आणि बाकीची खतं आली त्यावेळेस आमचे शेतकरी म्हणजे मी स्वतः सुद्धा, मला अजून चांगला आठवतं, मी 7वी 8वी 10वी पर्यंत माझ्या दाजींबरोबर नांगर हाकायचो. दर सुट्टी जी असायची शाळेची, जी उन्हाळ्याची सुट्टी आहे, मे महिना म्हणजे एप्रिल मे महिना माझा ते नांगर धरण्यात जायचा आणि मला आवडायचं सुद्धा. माझी तब्येत फार काकुळती होती त्यावेळेस, पण अशी जायचं मी धरायला. मित्रांनो, त्यावेळेस मला सांगायचं हे आहे की नांगर असा मक्खनसारखा चालायचा. पण जसजशी रासायनिक खतं यायला लागले 10, 26, 26, 18, 46 आलं त्यावेळेस, त्याच्यानंतर इतर जी खतं आली, काय व्हायला लागलं? जमिनी कडक जायला लागल्या. मग एक बैलाने नांगर हाकत नव्हता, मग 2 बैलाचं नांगर सुरू केलं, म्हणजे 4 बैलाचं, सॉरी, म्हणजे 2 जोड्या एकाला एक लावायच्या आणि मग तो नांगर हाकायचा. सुरुवातीला बळी नांगर आणि लाकडाच्या नांगराने जमीन नांगरली जायची, पण नंतर तो बळी नांगर, सॉरी, आपला जो लोखंडी नांगर आला, त्या लोखंडी नांगराने सुद्धा जमीन नांगरणं अवघड जायला लागलं. आणि मग हॉर्स पॉवर सुरू झाली. मग 35 हॉर्स पॉवर, 45 हॉर्स पॉवर, 55 हॉर्स पॉवर असे राक्षस आम्ही आमच्या जमिनीमध्ये आणले. मित्रांनो, एक आंधळं अनुकरण आम्ही आमच्या शेतीमध्ये केलं. भारताची शेती ऑस्ट्रेलिया अमेरिकेसारखी नाही आहे मित्रांनो. अमेरिकेमध्ये, ऑस्ट्रेलियामध्ये मोठमोठी हजारो एकरची मैदानं आहे. आपल्याकडे एक बाण जर नांगायला गेलं तर ट्रॅक्टरला 100 चक्रा मारावं लागतात. मित्रांनो, आपली जी शेती आहे ही वेगळी आहे. आपण हे समजून घ्यायला तयार नाही आहे. मग या ठिकाणी जर पाहिलं तर अशा प्रकारे आम्ही यांत्रिकीकरण केलं शेतीचं. अधिक उत्पादन हुआ. धीरे धीरे रासायनिक खादों के प्रयोग के कारण भूमि की उर्वरा शक्ति क्षीण होने लगी, जिसकी वजह से उत्पादन घटने लगा तथा फसलें कमजोर होने लगी. फसलों की हे या ठिकाणी बघा, मी 5 वर्षापासून म्हणजे आमची सगळी टीम आणि आम्ही सर्वजण हेच सांगतोय, कमजोरीमुळे रोग येतो. लक्षात ठेवा, कमजोरी नव्हती तेव्हा रोग नव्हते, होते, पण ते त्यावेळेस नुकसान करत नव्हते. आज कमजोरी आहे म्हणून रोग नुकसान करतायत. हे जे जीव आहे हा जन्माला आलेले नाहीये. कुठलाही व्हायरस, कुठलाही फंगस, कुठलाही बॅक्टेरिया असो, हे सगळे पृथ्वीच्या अनंत काळापासून आहे. फक्त त्याच्यामध्ये परिवर्तन होत चाललेलं आहे. त्याच्यामध्ये DNA स्ट्रक्चरमध्ये म्युटेशन होत चाललेलं आहे. त्याचा DNA चेंज होत चाललेला आहे. पण मित्रांनो, हे अनंत काळापासून आहे. त्यांचे वंशज अनंत काळापासून आहे. बरोबर आहे? जसं माणूस सुद्धा हजारो करोडो वर्षापूर्वी होता, फक्त जनावरांच्या माकडाच्या रूपामध्ये होता. म्हणजे हे जे काही आपण जे म्हणतो ह्याच्यामध्ये आपल्याला एक गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे की हे जी जीव आहे, रोग आहे, रोगजंतू आहे, बुरशा आहे, हे सगळं पहिल्यापासून आहे. फक्त प्रॉब्लेम असा आहे की आपण आपली माती कमजोर केली, मग पीक कमजोर झालं आणि मग त्या ठिकाणी किडींचा, रोगांचा अटॅक झाला. कमजोरीतून रोग निर्माण होतो. बरोबर आहे की नाही? मग या ठिकाणी पहा, तर कमजोरीमुळे मी नेहमी सांगतो, सॉइल टेक्नॉलॉजीचं आपलं पहिलं घोषवाक्य आहे की कमजोरीतून रोग निर्माण होतो. मग हा जे कमजोरीतून रोग निर्माण होतो ना, तो जो रोग निर्माण होतो ते मातीची कमजोरी, पिकाची कमजोरी आणि मग ती किडींना अटॅक करते.
त्या किटींना अट्रॅक्ट करतं, त्यांना संदेश पाठवून बोलवून घेतं की मी कमजोर झालेलो आहे, मला खाऊन टाक. बरोबर, निसर्गाला कमजोर कुठलीही गोष्ट पसंत नाही. जंगलामध्ये कमजोर प्राण्याची पहिली शिकार होते. बरोबर आहे, निसर्गाचा तो नियम आहे. पीक कमजोर असेल त्याच्यावरती किडींचा आणि रोगाचा अटॅक होणारच, कारण ते त्यांचं अन्न आहे. धष्टपुष्ट सुदृढ जे अन्न आहे ते तुमच्यासाठी आहे, पण जे कमजोर अन्न आहे ते तुम्ही खाऊ नये. आणि म्हणून ते निसर्ग ह्या ज्याला आपण किडी म्हणतो, की ज्याला फंगस म्हणतो, ह्या सगळ्या जीवांसाठी ते राखून ठेवलेलं आहे. आपण जर पाहिलं तर ज्या प्रमाणामध्ये रासायनिक खतांचं प्रमाण वाढलं त्या प्रमाणामध्ये जमिनीची जी सुपीकता आहे ती कमी होत गेली आणि ते पीक कमजोर पडायला लागलं. पीक कमजोर पडल्यामुळे काय झालं सर बघा, फसलों को रोग व कीटों से बचाने के लिए मग आता काय झालं, भरपूर किडी यायला लागल्या, रोग यायला लागले, कारण कमजोरीतून रोग निर्माण होतो मित्रांनो. मग कमजोरी मातीला आली म्हणून पिकाला आली, आणि मातीला रासायनिक खतांच्या टॉक्सिसिटी विषाक्तपणामुळे आली, जमिनीमधली जी काही सजीवसृष्टी ती संपत चालली. आणि या सर्वात महत्त्वाची गोष्ट जी आहे ती म्हणजे हे जे पीक आहे कमजोर झालेलं. निसर्गाला कमजोर गोष्ट पसंत नाही. जंगलातील जो प्राणी कमजोर असतो त्याची पहिली शिकार होते. आणि निसर्ग काय सांगतो की मला सुदृढ जग पाहिजे, सृष्टी मला सुदृढ पाहिजे. मग तो कोणी असो, मनुष्य असो, प्राणी असो, वनस्पती असो, जीव असो, जो कमजोर आहे तो नष्ट झाला पाहिजे. मग तुम्ही स्वतःला सुदृढ ठेवणं, स्ट्रॉंग ठेवणं ही प्रत्येक स्पेसीची जबाबदारी आहे. आणि म्हणून आपली माती जर बळवान असेल तरच पीक पैलवान राहणार आहे. मित्रांनो, या ठिकाणी जर आपण बारकाईने पाहिलं तर ही जी कीट आहे ते कमजोर झालेल्या पिकावरतीच अटॅक करतात. आपल्या शेतामध्ये बघा तेला कुठे अटॅक करतो, तर कमजोर झालेली पिकं आहेत, झाड आहेत त्यांच्यावरती. मागच्या वर्षी ज्यांना खूप सारं उत्पन्न मिळालं ती झाडं कमजोर होतात तर त्याच्यावरती पिन होल बरोबरचा अटॅक होतो. डाळिंबाच्या बाबतीत मी सांगतोय, ज्या ठिकाणी तुम्ही खूप सारं उत्पन्न काढलं ज्या शेतामध्ये, त्या शेतामध्ये जास्त अटॅक होतो पुढच्या पिकामध्ये, कारण त्याची जी सुपीकता ती कमी झालेली असते. बरोबर आहे. मग आपण सुपीकतेवर काम करण्याच्या ऐवजी आपण रोगावर काम करण्याचे जे तंत्र अवलंबतो ते सगळ्यात मोठे दुर्दैव आहे. या ठिकाणी जर पाहिलं तर ज्या प्रमाणामध्ये विषाक्त कीटनाशकों का प्रयोग, जे खतं ज्यावेळेस वाढत गेली त्या प्रमाणामध्ये रासायनिक विषारी औषधं वाढली. और बरोबर आहे. किसान को लाभ कम होने लगा. आता या ठिकाणी जर पाहिलं तर जर खर्च जो आहे आणि जो त्याचं नुकसान जे आहे आणि फायदा आहे ह्या तिघांचं गणित आपण बघूया. को लाभ कम होने लगा. बघा या ठिकाणी बल्कि छोटे किसान खर्च वाढत चाललेला आहे. धीरे धीरे उत्पन्न घटत गेलंय. शक्ति क्षीण होने से भूमि बंजर होने लगी. जमिनी नापीक व्हायला लागली मित्रांनो. के कारण बरोबर आहे. खादान भी विषाक्त हो गए तथा जलवायु भी प्रदूषित हो गई, जिसके कारण मानव, पशु पक्षियों के स्वास्थ्य पर प्रतिकूल प्रभाव पड़ा, जिसका परिणाम आपके सामने है. मानव स्वास्थ्य पर रासायनिक खादों के पड़ने वाले प्रभाव को आप ऐसे समझें. जब किसान फसल में रासायनिक खाद डालता है तो रासायनिक खाद में उपस्थित विषाक्त रसायन जल में घुलकर सबसे पहले जल को प्रदूषित कर भूमि के अंदर उपस्थित केंचुए व सूक्ष्म जीवाणुओं को मार देता है. या ठिकाणी आपण मगाशी जो व्हिडिओ पाहिला की ज्याप्रमाणे युरिया जमिनीमध्ये गेला किंवा इतर रासायनिक खतं जमिनीमध्ये गेली, त्याची जर पीएच जास्त वाढला, जास्त टॉक्सिसिटी वाढली तर 100% त्या जीवाणूंना, सर्वांना, गाडुळांना सगळ्यांना त्रास होतो. आज शेतकरी तर भयानक तणनाशकं मारतात. आमची शेतकरी तर आम्ही थांबवलंय, पण मित्रांनो ही तणनाशकं काय इफेक्ट करत असतील तुम्ही कल्पनाच करू शकता. ये बात सभी किसान अच्छी तरह से जानते हैं कि केंचुए व अन्य सूक्ष्म जीवाणु भूमि की उर्वरा शक्ति को बढ़ाने के लिए अति आवश्यक होते हैं. विषाक्त रसायन के कारण इनकी मृत्यु हो जाने से भूमि की उर्वरा शक्ति नष्ट हो जाती है तथा भूमि कठोर होकर बंजर होने लगती है. सर, भूमी कठोर होती म्हणजे काय होते, कडक होते. माती कडक व्हायला लागते, जमिनीमध्ये खतं फिक्स व्हायला लागतात, जमिनीमधले जीवाणूची शक्ती संपते, गांडुळं संपतात. ती जमिनीची जी मशागत करणारे जे काही आपले मित्र होते, फुकट नांगरून देणारे जमिनी, ते सगळे गायब होतात. मित्रांनो, आपण आपल्या मित्रांचे शत्रू बनलो आणि आपण आपली जमीन या ठिकाणी कठोर करू. रासायनिक खादों के विषाक्त रसायन पानी के माध्यम से अन्य खनिजों के साथ फसल के अंदर पहुंचकर फसलों को विषाक्त बना देते हैं. बाद में जब खादान के रूप में मनुष्य या अन्य पशु इन्हें खाते हैं तो ये विषाक्त रसायन मानव स्वास्थ्य पर बहुत ही बुरा प्रभाव डालते हैं तथा मनुष्य के अंदर तरह तरह के रोग उत्पन्न करते हैं. सर, आज आपण जे बघतोय कोरोना सारखा आजार ज्या भागामध्ये विकसित देश आहेत त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये मृत्यूदर आहे, कॅज्युअलिटी आहे. आज भारतासारखे जे उपखंडामध्ये आज विकसनशील देश आहे, अंडर डेव्हलपमेंटमध्ये आहे, त्या देशांमध्ये आज मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान नाही आहे. त्याचं प्रमुख कारण म्हणजे
आपण अजूनही तेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या जमिनी अजून नासवलेल्या नाहीये. ही फार जमेची बाजू आहे मित्रांनो. आज आपले रोगराई जी वाढत चाललेली आहे, असं नाही की नुकसान झालेलं नाहीये, परंतु तेवढ्या प्रमाणात नाहीये. हे आनंदाची गोष्ट नाही, ही सावधगिरीची गोष्ट आहे, ही चेतावणी आहे मित्रांनो. आज मी ग्रामीण भागामध्ये नेहमी सांगत असतो, ग्रामीण भागामध्ये प्लेटलेट्स कमी होणं, डेंग्यू होणं, मलेरिया होणं, ताप येणं, ॲडमिट करणं, ह्या ज्या गोष्टी आहेत यांचं प्रमाण प्रचंड वाढलेलं आहे. लोकांना असं वाटतं की पावसाळा आला की रोग येतात. अजिबात नाही. पावसाळा आला की मोठ्या प्रमाणामध्ये रासायनिक औषधांचं, खतांचा मोठ्या प्रमाणात वापर सुरू होतो. जमीन, पाणी, हवा तिन्ही पण प्रदूषित होतात आणि ते पाणी पिऊन, ती हवा घेऊन त्या भागातले सगळे शेतकरी, ती जी स्त्री असते फवारणा मारत मारत गडी पुढे जातो आणि ही स्त्री पाठीमागून निंदीचं काम करत असते. मित्रांनो, त्या हवेची सगळं विषारी हवा ती आपल्या नाकात घेते. ते खत टाकलेलं असतं, ती माती विषारी झालेली असते आणि हे सगळ्या विषामध्ये राहून त्या स्त्रीची, त्या प्रतिकारशक्ती, त्याबरोबर खेळणारी लहान मुलं आहेत, हे मोठ्या प्रमाणामध्ये आजारी पडतात. हे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना अजूनही कळलेलं नाहीये की त्यांच्या आजाराचं कारण हे रोगराई नसून ही सगळी शेतीची चुकीची पद्धत आहे. जे जहरी शेती आपण करतो आहोत त्याचा हा सगळा परिणाम आहे. आणि त्याच्यासाठी आज मी बघतो शेतकरी जे पैसे कमवतो त्याच्यापैकी त्याचे दरवर्षी 30 ते 40% पैसे ह्या हॉस्पिटलमध्ये खर्च होतात. याला प्रगती म्हणायची? हे तुम्हीच ठरवा मित्रांनो. जब हम जैविक खाद का प्रयोग भूमि पर करते हैं तो जैविक खाद पानी में मिलकर पानी को प्रदूषित नहीं करती. जैविक खाद भूमि के अंदर उपस्थित उर्वरा शक्ति को बढ़ाने वाले जीवाणु तथा केंचुओं की संख्या को तीव्रता से बढ़ाती है. केंचुओं म्हणजे गांडूळ, उर्वरा बरोबर आहे? शक्ति बढ़ती है सर, तथा भूमि छिद्र युक्त एवं भुरभुरी हो जाती है. म्हणजे जमीन सच्छिद्र होते असं त्यांना प्रकाश म्हणायचं. भूमि के अंदर गहराई तक प्रवेश करते हैं. प्रकाश, हवा, जिसके पानी, कारण भूमि में तापमान एवं आर्द्रता का संतुलन बना रहता है और फसलें मजबूत होती हैं. जैविक खाद में विद्यमान तत्व खाद्यान्न के माध्यम से मानव व पशु पक्षियों के शरीर में पहुंचकर स्वास्थ्य लाभ पहुंचाते हैं. जैविक खादों के प्रयोग से फसलें अच्छी और मजबूत होती हैं, जिसके कारण उन पर रोगों एवं कीटों का ज्यादा प्रभाव म्हणजे आपण जर पाहिलं तर अशा प्रकारे जे पीक आहे ते नेक्स्ट करा, ते स्वतःचा बचाव करू शकतं. म्हणजे हे सगळं जे आपण पाहिलं तर याच्यामध्ये भारताचं जे एक सर्वे रिपोर्ट आहे त्या रिसर्च पेपरचं एक छोटंसं क्लिपिंग मी तुमच्या समोर मांडतो आहे. या ठिकाणी जर आपण पाहिलं, सॉइल रिप्रेझेंट द लार्जेस्ट टेरेस्ट्रियल स्टॉक. नायट्रोजनचा जवळचा सर्वात मोठा भाऊ म्हणजे कार्बन. CN रेशो हा शब्द तुम्ही खूप वेळा ऐकला असेल. नत्र म्हणजे कर्ब आणि नत्र रेशो ह्याच्यावर सगळी शेती अवलंबून आहे. शेतीचं प्रगती संपूर्णपणे ही कार्बन आणि नत्र रेशोवर आहे. कार्बन आपल्या हातात आहे, नत्र आपल्या हातात आहे, सॉरी, कार्बन आपल्या हातात नाही मित्रांनो. आणि जे निसर्गाचं जे काही म्हणजे नत्राचं जे सिंथेसिस आहे किंवा त्याचं फिक्सेशन आहे हे पण आपल्या हातात नाही. ते पण किती पण होऊ शकतं. म्हणजे एकंदरीत या ठिकाणी जर पाहिलं आपण तर आज आपण जमिनीची सुपीकता कमी करत चाललोय, म्हणजे कार्बन कमी करत चाललेलं आहे. द फर्स्ट 30 सेंटीमीटर ऑफ सॉइल होल्ड्स 1500 pg carbon in the world and 9 pg carbon in India. 1500 and 9 pg. There is no comparison. long दूर पर्यंत काही कंपॅरिझन नाही मित्रांनो. एवढं भयानक प्रकारे आपण आपल्या जमिनीतला कार्बन संपून टाकलेला आहे. बरोबर आहे? तुम्ही खाली जर वाचलं तर तुम्हाला वाचून दाखवतो बघा. इंटेन्सिव्ह कल्टिवेशन ड्युरिंग द ग्रीन अँड पोस्ट ग्रीन रेव्होल्युशन एरा ऑफ इंडियन एग्रीकल्चर हॅज रिझल्टेड लॉस इन सॉइल कार्बन. मित्रांनो, ही भयानक गोष्ट आहे. याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं की डिग्रेडेशन इन नॅचरल रिसोर्सेस अँड न्यूट्रियन्स. विजन 2020 डॉक्युमेंट्स ऑफ द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया याच्यामध्ये हे दिलेलं आहे. मित्रांनो, आपल्या जमिनीतली जी उर्वरा शक्ती म्हणजेच जी सुपीकता आहे ती आपण भयानक प्रकाराने या रासायनिक खतांनी, ज्याच्यामध्ये युरियाचा जो भाग आहे तो जवळजवळ मित्रांनो 80% आहे. युरियाचा भाग जो आहे तो 70 ते 80% एवढा मोठा आहे आणि त्याप्रमाणे त्याचे साईड इफेक्ट आपण या ठिकाणी भोगतो आहोत. आपण आपला कार्बन गमवून बसलेलो आहे. आज शेतकरी म्हणतात सगळीकडचेच की पहिल्यासारखी शेती पिकत नाही कारण कार्बन संपून गेलेला आहे मित्रांनो. आणि त्याला कारणीभूत फक्त हा युरियामधला एक्सेस नायट्रोजन आहे मित्रांनो. पुढे जाऊया आपण. नायट्रोजन अवेलेबिलिटी कशी करायची? आता प्रश्न असा होतो की मग ही नायट्रोजन अवेलेबिलिटी कशा प्रकारे होते?
अप टू 50% ऑफ नायट्रोजन कम्स फ्रॉम नायट्रोजन फिक्सिंग बॅक्टेरिया. इव्हन तुम्ही युरिया जरी बघितला तर युरिया मधला सुद्धा नायट्रोजन याच्यामध्ये म्हणजे कन्व्हर्ट करण्याचं काम सुद्धा बॅक्टेरियाच करतात. लक्षामध्ये जीवाणूंच्या माध्यमातून एक्स्ट्रा जो हायड्रोजनचा मॉलिक्यूल आहे तो जमिनीमध्ये रिलीज केला जातो आणि त्याच्यामुळे पीएच डाऊन होतो, कमी होतो. काही मूलद्रव्य लागू व्हायला लागतात, परंतु त्याचा विषाक्तपणा पण तेवढाच मोठ्या प्रमाणात आहे मित्रांनो. पुढे जर पाहिलं, ॲटमॉस्फिरिक नायट्रोजन हॅज ट्रिपल कोव्हॅलंट बॉन्ड विथ इच अदर, हेन्स दिस बॉन्ड कुड नॉट बी ब्रोकन बाय मायक्रोब्स. सॉरी, दिस बॉन्ड कुड ओनली बी ब्रोकन बाय मायक्रोब्स. म्हणजे काय होतं, जो हवेतला नायट्रोजन आहे तो N2 फॉर्म मध्ये आहे आणि तो एकमेकाशी ट्रिपल कोव्हॅलंट बॉन्डने म्हणजे जोडलेला असतो. आणि तो जो बॉन्ड आहे तो सहजसहजी ब्रेक होत नाही. तो जर ब्रेक करायचा असेल तर त्याला मायक्रोब्सच लागतात, म्हणजे जीवाणूच लागतात. जीवाणूच ते बॉन्ड जे आहे तो ब्रेक करून तो झाडाला उपलब्ध करून देऊ शकतात, NH4च्या माध्यमातून किंवा NO3च्या माध्यमातून. बरोबर आहे. मग तो अमोनियाच्या स्वरूपात किंवा नायट्रेटच्या स्वरूपामध्ये ज्यावेळेस झाडाला उपलब्ध होतो मित्रांनो, तो नैसर्गिक स्वरूपातला म्हणजे ऊसाचा रस आहे. आणि आपण युरियातून जो उपलब्ध करून देतो ती साखर आहे मित्रांनो, जी साईड इफेक्ट करणार आहे. इट इज अ व्हाईट पॉइझन. ओके, पुढे आपण बघूया. पेस्टिसाइड, फंगिसाइड, हर्बिसाइड्स रिॲक्शन काय होते, इनहिबिट द व्हायटल प्रोसेस ऑफ बायोलॉजिकल नायट्रोजन फिक्सेशन. नायट्रोजन फिक्सेशन थांबून टाकते ज्यावेळेस तुम्ही जास्त प्रमाणामध्ये पेस्टिसाइड्स किंवा बाकीच्या प्रकारच्या हर्बिसाइड, फंगिसाइड यूज करता. इनएक्टिव्हेशन ऑफ नायट्रोजन फिक्सिंग अँड फॉस्फरस सोल्युबलायझिंग मायक्रो ऑर्गॅनिझम्स. आपण कितीही PHB बॅक्टेरिया टाका, KMB टाका, तुम्ही ॲझोबॅक्टर टाका, पण ह्या बॅक्टेरिया जर ह्या वातावरणामध्ये जगू शकत नसतील तर त्या कशा प्रकारे तुमचं मोबिलाइज करणार आहे, खत फिक्स कसं करणार आहे. रिड्यूस ऍक्टिव्हिटीज ऑफ सॉइल एन्झाइम्स दॅट आर की इंडिकेटर ऑफ सॉइल हेल्थ. जमिनीच्या हेल्थसाठी जे काही महत्वाचे एन्झाइम्स आहेत त्यांची सगळ्यांची ऍक्टिव्हिटी थांबून जाते. म्हणजे हे जे आपण फवारणी करतोय हे सगळे यांना आमंत्रण देणारा युरिया आहे किंवा एक्स्ट्रा नायट्रोजन आहे, हे आपण विसरून चालणार नाही. पुढे जाऊया आपण. हाऊ टू इन्क्रीज द नॅचरल एन फिक्सेशन. नायट्रोजन फिक्सेशन कसं, आता ठीक आहे हे नाही वापरायचं, मग काय करायचं. पहिली गोष्ट म्हणजे यूज ऑफ ऑर्गॅनिक मॅटर. मोठ्या प्रमाणामध्ये सेंद्रिय पदार्थांचा वापर करा, मल्चिंग करा, सेंद्रिय पदार्थ जमिनीमध्ये टाका, काळी कचरा जाऊ नका, बांधावरचं गबाळ वगैरे सगळं जमिनीत ठेवा. दुसरं, बायोलॉजिकल कल्चर वापरा, यूज करा मोठ्या प्रमाणामध्ये. या ठिकाणी बायोलॉजिकल कल्चर म्हणजे जीवाणूंचे जे अंश आहे की कल्चर आहे त्याचा वापर करा. इन्क्रीज ऑर्गॅनिक कार्बन इनटू सॉइल. सर्वात महत्वाचा की पॉईंट आहे. तुम्ही जर कार्बन वाढवला तर अन्न वाढणार आहे. असतील शिते तर जमतील भूते. मी नेहमी उदाहरण देत असतो, सगळ्या शेतकऱ्यांना माहिती आहे आमच्या एसटीच्या. तुम्हाला मुंग्या पाहिजे मग तुम्ही मुंग्या गोळा करणार की साखर टाकणार. बरोबर आहे, साखर टाकणार. साखर टाकली की मुंग्या आपण गोळा होतील. स्मार्ट माणूस तेच करेल. मग या ठिकाणी जमिनीत जर कार्बन वाढवला तर बॅक्टेरियाची संख्या आपोआप त्या ठिकाणी वाढणार आहे. सपोर्ट अर्थवॉर्म्स टू ग्रो. फार महत्वाचे पॉईंट्स आहे मित्रांनो. हे 3 पॉईंट्स आहे, याला तुम्ही हायलाइट करा. इन्क्रीज द ऑर्गॅनिक कार्बन इनटू सॉइल, सपोर्ट अर्थवॉर्म्स टू ग्रो. गांडुळांना वाढायला मदत करा. जमिनीमध्ये जेवढे गांडुळं वाढतील तेवढी त्यांना मदत करा. आणि तिसरा पॉईंट आहे यूज ऑफ ऑर्गॅनिक फर्टिलायझर. जास्तीत जास्त सेंद्रिय खतं वापरा. सेंद्रिय खतं म्हणजे काही पण नाही. सेंद्रिय खताचा अर्थ असा होतो की विविध प्रकारचे सेंद्रिय पदार्थांचे अवशेष त्याच्यामध्ये वापरलेले आहे, अशा प्रकारचं कंपोस्ट झालेलं, नैसर्गिकरित्या कंपोस्ट झालेलं खत तुम्ही वापरा, जे किमान 4-5 महिने 6 महिने एका ठिकाणी पुसतं नैसर्गिकतः. अशी खतं ज्यावेळेस तुम्ही वापराल त्यावेळेस तुम्हाला त्याचे रिझल्ट मिळणार आहे. पुढे आपण बघूया. आता हे बॅलन्स डाएट जे म्हणतो आपण, हेल्दी जसं आपल्याला हवंय, बरोबर की नाही. तुम्ही जर पाहिलं तर आपल्याकडे गुजराती थाळी म्हणून प्रसिद्ध आहे, बरोबर आहे. साऊथ इंडियामध्ये सुद्धा अशा प्रकारच्या थाळी असतात, पण ती थोडी डिझाईन वेगळी असते. या ठिकाणी जर पाहिलं तर ह्या किती प्रकारच्या भाज्या आहेत, 6 प्रकारच्या भाज्या आहेत, 6 प्रकारची चटणी आहे. माझ्या पाठीमागे जे सालड किती प्रकारचं आहे, हे 4 आणि 4 8 आणि 2 10 प्रकारचं सालड आहे. कच्चं अन्न, नंतर या भाज्या, नंतर ही रोटी, नंतर तुमचं या ठिकाणी दूध आहे, दही आहे, ताक आहे. मित्रांनो, हे संतुलित आहार आहे, बरोबर आहे. आपण जर संतुलित आहार घेतला तर आपलं आरोग्य धष्टपुष्ट राहणार आहे, आपण चांगले राहणार आहोत. आणि आहार जर आपला संतुलित नसेल तर 100% आपलं आरोग्य बिघडणार आहे. आज आपण एक्स्ट्रा युरियाचा वापर करून करून
आपण आपलं जे आहाराचं संतुलन बिघडून टाकलंय जमिनीचं. आज आपलं अन्न पण विषय झालेलं आहे. मग डिफिशियन्सी क्रिएट्स द डिसीज. डिफिशियन्सी क्रिएट करते, जन्म घालते कशाला? डिसीजला. बरोबर आहे. मग तुम्ही डिफिशियन्सी का होऊ देता? त्याच्यावरती का नाही काम करत? पुढे जाऊया आपण. व्हॉट इज द सोल्युशन? दिस इज द सोल्युशन. व्हॉट इज? येस, सी, आम्ही आमच्या पातळीवर एक छोटासा प्रयत्न करतोय, शेतकऱ्यांना जागृत करतोय. तुम्हाला मी आज सांगतो की तुम्ही युरियाचे 1 गुण वापरता, तरी कृषी अमृतचे 1 गुण टाका. दोन क्षेत्र सारख्याच क्षेत्राला 10 गुंठे जागा आहे तुमची, बरोबर. त्या 10 गुंठ्याला एका याला युरिया वापरा, एका याला कृषी अमृत वापरा आणि पूर्ण पिकाच्या कालावधीत त्याचं ऑब्झर्वेशन करा. युरियासारखं फक्त 8 दिवस रिझल्ट बघू नका. तुम्ही पूर्ण कालावधीत त्या पिकाचं सर्वेक्षण करा. अनेक अनुभव, एकदम जबरदस्त अनुभव शेतकऱ्यांना या ठिकाणी येत आहेत. गांडुळांच्या बाबतीत असतील, कार्बनच्या बाबतीत असतील आणि नायट्रोजन फिक्सेशनच्या बाबतीमध्ये असतील. तुम्हाला ऑर्गॅनिक जसं म्हणजे उसाचा रस मिळतो, बरोबर आहे, साखर नाही मिळत आहे. मग हा सगळ्यात मोठा फायदा आहे. पुढे आपण बघूया. सॉइल चार्जर यूज करा. सॉइल चार्जर मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ह्युमिक आहे, फुलविक आहे, न्यूट्रियंट्स आहेत. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे चिलेशन करतं, जमिनीच्या अपटेकमध्ये हे वाढवतं, मायक्रोब्स ऍक्टिव्हिटी वाढवतं. तुम्ही जर पाहिलं तर हे खूप साऱ्या मायक्रोब ऍक्टिव्हिटीला सपोर्ट करतं, जीवाणूंना सपोर्ट करतं, गांडुळांना. याच्या जर माती जर अशा प्रकारे जर भिजली, त्याच्यामध्ये गांडुळांची संख्या आपोआप वाढते, ह्युमस वाढतो ना, मग गांडुळांना सुरक्षित वातावरण तयार होतं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आहे याच्यामध्ये टॉक्सिसिटी इन्सोल्युबल करण्याची ताकद आहे. म्हणजे जमिनीत जर विषारी पदार्थ असतील तर त्यांना ते या ठिकाणी सॉलिड फॉर्ममध्ये बाजूला करतं आणि त्यांना जमिनीमध्ये पाण्यामध्ये विरघळण्यापासून बाजूला करून देतं, इनसोल्युबल करून टाकतं, सोल्युबल नाही ठेवत. बरोबर आहे. हे सर्वात मोठं काम त्याच्यापासून होतं. राईट. पुढे मग बघूया. हे जे फ्रूट चार्जर आहे हे वरतून ज्यावेळेस टॉक्सिसिटी येते झाडामध्ये, झाडाच्या पिकामध्ये, त्याच्यामध्ये जर आपण वापर केला तर झाडामध्ये एक शक्ती निर्माण होते, क्लोरोफिलचं कंटेंट वाढतं आणि झाडामध्ये जी भूक आहे ती वाढते. झाडाची भूक ज्यावेळेस वाढते साहजिकच मुळांची वाढ होते, अन्नद्रव्यांचं अपटेक सुरू होतं. म्हणजे अशा प्रकारे ह्या चारींचं कॉम्बिनेशन हे फाउंडेशन आहे. हे जर केलं तर तुम्हाला जे आज नुकसान होतंय, जे तुम्हाला त्रास होतोय, जे छोटे शेतकरी आहे, जे भाजीपाला करणारे, धान्य करणारे, सोयाबीन करणारे, कापूस करणारे, त्यांनी ह्या वर्षी तर खूप ट्रिमेंडस रिझल्ट्स अतिशय कमी खर्चामध्ये, जो तुम्ही दरवर्षी खर्च करता ना मित्रांनो, तेवढ्या खर्चामध्ये अतिशय सुंदर असे रिझल्ट्स तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतात. त्याचं कारण आपण ही सगळ्या प्रॉब्लेम्स थांबवू शकतो. आता तुम्ही एक सोपं उदाहरण डोळ्यासमोर बघा. हे जे रोपटे आहे हे दोन्ही एकाच शेतकऱ्याचे, एकाच बियाचे आणि एकाच दिवशी पेरलेले आहे. राईट. तुम्ही जर याचा वापर जर बघितला तर या ठिकाणी आपण पाहिल्यानंतर आमचा म्हणजे मी याच्यावरती अनेक व्हिडिओ पण शेतकऱ्यांचे शूट केलेले आहे. आज सकाळी मी आमच्या एका शेतकऱ्या म्हणजे सोलापूरचे जे साळुंके साहेब आहेत, त्यांनी एक व्हिडिओ पाठवला मला. त्यांनी शेजारी बांधाच्या शेजारी उभे राहिले. एका बाजूला बटाटा आणि कोथिंबिरीचा प्लॉट, दुसऱ्या बाजूलाही बटाटा आणि कोथिंबिरीचाच प्लॉट होता. एक रासायनिकवरती होता, एकाच दिवशी लागला, एकच बियाणं. शेजारच्या मित्रांना इकडे कृषी अमृत ग्रीन गुजरात टाकलं, सॉइल चार्जर वापरलं. तुम्ही जर मित्रांनो रिझल्ट जर पाहिला ना तर डोळ्याचं पारणं फिटतील अशा प्रकारचे रिझल्ट होते. पण मला सांगायचं काय येतं मित्रांनो की आपण जर या ठिकाणी जर बारकाईने अभ्यास केला तर आपण ह्या दोन्ही रोपांमधला फरक लगेच समजेल आपल्याला. बरोबर की नाही. पण तुम्ही लक्ष वरतीच का देता? खाली पण द्या ना. ही माती कशी दिसते तुम्हाला? ही मातीचा रंग कसा दिसतो? या ठिकाणी मुळं कशी दिसतात? ह्याची मुळं कशी दिसतात? याचं खोड कसं दिसतं? त्याचं खोड, याची पानं कशी दिसतात? याची पानं अजून सबसिडीची वाट पाहते, अनुदान येईल कधीतरी, आहे की नाही. पण हे जर पाहिलं तुम्ही तर त्याला अनुदानाची गरज नाही, सबसिडीची गरज नाही मित्रांनो. हे काय म्हणतंय? मला सूर्यप्रकाश मिळतोय आणि मी त्यातून अन्न तयार करायला सुरुवात केली. मी स्वयंभू झालेलो आहे. त्याच्यामध्ये क्लोरोफिलचं प्रमाण वाढलंय, याचं स्वतःची उर्वरा शक्ती आहे जमिनीची वाढलेली आहे. मित्रांनो या ठिकाणी आपण सॉइल ट्रीटमेंट केलेली आहे, सॉइल चार्जरची, कृषी अमृत टाकलेलं आहे. मग हा जो फरक आहे, हा फरक मित्रांनो आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. ठीक आहे. या ठिकाणी जर पाहिलं आपण तर जे अर्थवर्म आहे, फ्रेंडली इन्व्हायरमेंट जर केला आपण त्यांचा, तर मिराकुलस इफेक्ट ऑफ कृषी अमृत आणि एसटी आपल्याला बघायला मिळतो. हा एक समुद्रराम शेतकरी आहे, आमचा ग्रुप आहे 20 नंबरचा, त्याच्यावरती एका शेतकऱ्याने व्हिडिओ पाहिलाय. बरोबर. सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी असं त्यांनी टाकलेलं आहे. खाली काय म्हणताय? गांडूळ आहेत का सर? हे विचारतात एक शेतकरी. त्यांना हो, येस आहे. आपण त्याचा व्हिडिओ बघूया, आहे आपल्याकडे. सर प्ले करा. हे गांडूळ बघा. बरोबर आहे मित्रांनो. एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये गांडूळ, रोग, किडी तर आपण खूप मोठ्या प्रमाणात पाहतो. पण अशा प्रकारची गांडूळ जर पाहिली तर आजच्या पिढीला आश्चर्य वाटतं. अरे कसं काय शक्य आहे? बरोबर आहे.
मित्रांनो, एवढ्या मोठ्या प्रमाणात गांडूळ आहेत याचा अर्थ काय होतो? 100% तुम्ही समजून घेणे गरजेचं आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणात गांडूळ असण्याचं कारण असं आहे की जमिनीमध्ये त्यांना जे हवं आहे तसं वातावरण, अन्न त्या ठिकाणी उपलब्ध आहे. बरोबर? म्हणजे आपण पुढचं एक बघूया सर. नेक्स्ट, आता जालन्याचे एक शेतकरी आहे, त्यांनी इथे टाकलंय बघा काय, माझ्या बागेत नैसर्गिकरित्या भरपूर गांडूळ आहेत, सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी. बरोबर आहे? तुम्ही इथे जर पाहिलं वरती तर त्याने असं मी वंदूळ भरून गांडूळं काढली. मित्रांनो, हे खूप आनंदाची गोष्ट आहे. आपला मित्र मोठा होतोय, आपला मित्र धष्टपुष्ट होतोय, आणि जर आपला मित्र धष्टपुष्ट झाला तो 24 तास आपल्या पिकाचं पोषण करेल आणि रक्षण करेल. आपल्याला जास्त टेन्शन घेण्याची गरज नाही. हा, हे मित्रांना मोठं करणं, हे जर मित्र मोठे झाले आणि तुम्ही जो पाठीमागा व्हिडिओ पाहिला मित्रकिडींचा, हे जर मोठे झाले तर त्यांना मोठं करतील. बरोबर आहे? त्यांच्या एकमेकांना सिग्नल असतात आणि ते समूहाने काम करतात. बरोबर आहे? तुम्ही एक मला तर एक कृषी तज्ज्ञ आहे, त्यांचे व्हिडिओ येतात यूट्यूबवरती, त्यांचं नाव विसरलो मी, तर ते कृषी तज्ज्ञ खूप छान माहिती सांगतात. त्यांनी एक व्हिडिओमध्ये सांगितलंय की ही जी कीटक असतात, हे जे जीव असतात, हे समूहाने काम करतात, एकमेकाला सिग्नल पाठवतात आणि एकमेकाला सिग्नल पाठवून त्या ठिकाणी आपण या ठिकाणी काय करतात ते आपल्याला एकमेकाच्या म्हणजे गटाला सावध करतात. तुम्ही जर कीटकनाशक मारलं तर सगळ्या किडींना कळतं की ते फवारण्याचं काम चालू आहे आणि त्या भागातल्या, पंचकोशीतल्या, त्या देशातल्या, त्या राज्यातल्या सगळ्या किडी सावध होतात आणि त्यांच्या DNA मध्ये चेंज करतात आणि प्रतिकारशक्ती निर्माण करतात. मित्रांनो, गांडुळांचं पण तसंच आहे. सगळ्या जीवींना तो एक आज माणूस माणसाशी बोलायला आज म्हणजे टाळतो, तो कम्युनिकेशन फक्त विशिष्ट लोकांच्या ग्रुपशीच करतो, पण किडींचं तसं नाही मित्रांनो. त्या सर्वांची एक हे जे मधमाशी आहे ती आपल्या सगळ्या समूहाला मेसेज पाठवते. इथे ती फूल आहे, इथे धोका आहे. गांडूळ सुद्धा तुम्ही जर 1 एकर जमीन असेल तुम्ही आणि नांगरायला जर सुरुवात केली एका कोपऱ्याला, तर दुसऱ्या कोपऱ्याला काही मिनिटांमध्ये, काही सेकंदामध्ये सिग्नल जातो आणि तो सिग्नल जाऊन ती गांडूळ जमिनीच्या खोलवर जातात. मित्रांनो, अशा प्रकारे ह्या जी जीवांची ताकद जी आहे ती आपण इग्नोर नाही करू शकत. ते समूहात काम करतात. बरोबर आहे? मग ते दुसरं पण लागू होतं काय की जर कीटक असतील, तुमचे शत्रू जर असतील, तर तेही समूहात काम करणार आहे. आज समूहात काम करून बुरशांनी आणि कीटकांनी आपल्या डाळिंब शेतकऱ्यांना, भाजीपाला शेतकऱ्यांना, कपास शेतकऱ्यांना आज सळो की पळो केलेला आहे. कारण ती त्यांची युनिटी पॉवर आहे. मग तुम्ही त्यांच्याशी जर लढायला गेलेत तर आपण कधीच यशस्वी होणार नाही. आपण आपल्या मातीच्या पोषणावर लक्ष द्या, आपण आपल्या पिकाची ताकद वाढवा. तुम्ही त्यांच्याशी लढायचा प्रयत्न करू नका. निसर्गाची शक्ती, निसर्गाचं वरदान सर्वांबरोबर सारखं आहे. आपल्या अध्यात्मामध्ये परमेश्वराने सांगितलेलं आहे की नाही, जो जे मानशील तो ते लाहो. त्या पिढींना पण तो लागू होतो ना नियम. त्यांना जे हवंय ते मिळणार आहे. तुम्ही तुमचं काम करा, आपण आपल्या मातीला धष्टपुष्ट करूया. बरोबर आहे? आपले मित्र वाढवूया. पुढे जाऊ सर आपण. हे आमचे जालन्याचे नगरसेवक आहेत. एवढं इंटरेस्टिंग शेतकरी आहे की त्यांचं तुम्ही शेजारी पीक बघू शकता. म्हणजे त्यांचं त्या शेतीवर एवढं प्रेम आहे की तो माणूस दररोज शेतामध्ये असतो आणि दररोज काही ना काही त्यांचे रिझल्ट पाठवत असतो. तुम्ही याच्या शिरा बघताय त्यांच्या कपासच्या, त्या भागामध्ये सगळ्या शेतकऱ्यांची जागृती करतोय हा माणूस. ह्या तरुणाचं मला खूप कौतुक वाटतं. मित्रांनो, अशा प्रकारचे तरुण जर समोर आले आणि त्यांनी जर आपल्या भागामध्ये शेतकऱ्यांना जर अशा प्रकारे प्रबोधन केलं, मी असं नाही म्हणत आहे की तो सळीचा त्याचा प्रचार करणारा एखादा जण मग तो चांगला आहे, असं काही नाही. तुम्ही पहिलं ह्या विषापासून, ह्या युरियापासून, ह्या खतांपासून शेतकऱ्यांना वाचवा. मित्रांनो, तुम्ही कृषी अमृतचे 2 गुण टाका ना, 1 युरियाची 2 टाकण्यापेक्षा. बदल बघा. ठीक आहे, थोडासा खर्च जास्त होईल, 1.5 पट होईल, 2 पट होईल, थोडासा, फार जास्त नाही. जिथे समजा 300-400 रुपये होते तिथे 550 रुपये होईल. पण मित्रांनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट काय आहे? जमिनीची बाजू. रोगराई नाही येणार आहे आपल्याला, ऊसाचा रस प्यायला भेटणार आहे, साखर नाही खायची मिळणार आहे, डायबिटीज नाही होणार. बरोबर आहे? या ठिकाणी दुसरा जर फोटो बघितला आमच्या नाशिकच्या मित्रांचा आहे, तुम्ही द्राक्षाची क्वालिटी जर पाहिली तर हे सगळं जे दिसतंय म्हणजे रासायनिक खतांचा आणि औषधांचं प्रमाण आम्ही कमी केलं होतं, जमीन चार्ज केली होती. बरोबर आहे? पुढे बघूया आपण. हे शेतकरी आहेत, कशा प्रकारे खत मिक्स करतायत, बरोबर आहे, कशा प्रकारे वापर करतायत. आणि ह्या ठिकाणी तुम्ही बघताय शेतकरी अभिमानाने आपला माल दाखवतोय. आज रोगराईच्या काळामध्ये सगळीकडे टिपक्याने थैमान मारलेले, अशा कंडिशनमध्ये हा शेतकरी रुबाबात आपला माल दाखवतोय. हे आत्मविश्वास, हा आनंद, हीच खऱ्या अर्थाची खरी संपत्ती आहे, खरी कमाई आहे. बरोबर आहे? पुढे जाऊया आपण.
स्टॉप और कट धिस प्रॅक्टिसेस. मित्रांनो, केमिकल जे पेस्टिसाइड्स आहे, फंगिसाइड्स आहे, हर्बिसाइड्स आहे, हे बंद करणं शक्यच असेल तर बंदच करून टाका, नाहीतर कमीत कमी कट तरी करा. जेवढं टाळता येईल तेवढं टाळा. बरोबर आहे. केमिकल फर्टिलायझर जे आहे ते जेवढे कमी करतात तेवढे कमी करा. बरोबर आहे. ऑर्गॅनिक फर्टिलायझर जेवढे वाढवता येईल तेवढे वाढवा. ग्रोथ प्रमोटर्स जे आहेत ते कमी करा. ग्रोथ प्रमोटर्स हे एक फार मोठं कारण आहे मित्रांनो. जमीन नापीक झाल्यामुळे ग्रोथ प्रमोटर्स का आपल्याला लक्ष देण्याची वेळ आली, नाहीतर ग्रोथ प्रमोटर्स हे निसर्गतः झाडामध्ये तयार होतात. बरोबर आहे. नैसर्गिक जीए तयार होऊ द्या, नैसर्गिक सायटोकायनिन्स तयार होऊ द्या, नैसर्गिक त्या ऑक्सिटोसिन तयार होऊ द्या जनावरांमध्ये जसं होतं तशाप्रमाणे. बरोबर आहे. ह्या सर्व जे हार्मोन्स आहेत ते झाडामध्ये नैसर्गिक इथिलीन तयार होऊ द्या. मी या ठिकाणी आपल्याला ग्रोथ प्रमोटर्सची गरज नाही. डाळिंबामध्ये मी गेल्या 5 वर्षामध्ये आमच्या पुढच्याही शेड्यूलमध्ये मला अभिमानी सांगावं असं वाटतं एकाही ग्रोथ प्रमोटरचा उल्लेख नाही. बरोबर आहे. परंतु जे शेतकरी आधीमध्ये आमच्याकडे येतात त्यांच्या सेटिंगच्या प्रॉब्लेमसाठी आम्हाला कधी कधी एखाद्या जे काही होमोग्रॉसनाइड सारखं जे आहे त्याचा उल्लेख करावा लागतो. पण हे दुर्दैव आहे मित्रांनो, ह्याची गरज नाही पडली पाहिजे. नंतर टिलिंग अँड रोटो टिलिंग बंद करा. वारंवार मशागती करणं, पुन्हा पुन्हा ते नांगरणं किंवा त्याचे रोटाव्हेटर मारणं, ह्या सगळ्या गोष्टी कमी करा मित्रांनो. आपली सजीवसृष्टी नष्ट होते. अशा प्रकारे आपण ह्या सगळ्या गोष्टी थांबवल्या पाहिजे. बरोबर आहे. मग हे सगळं थांबवलं तर मित्रांनो मला नक्कीच खात्री आहे की आपण मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या शेतीमध्ये आपली परिस्थिती बदलू शकतो. तर पुढचं आपण बघूया. हे सगळं जर आपल्याला थांबवायचं आहे तर आपल्याकडे आमच्या यूट्यूब चॅनलला व्हिजिट करा. हंड्रेड्स ऑफ रिझल्ट तुम्हाला लाईव्ह बघायला मिळतील शेतकऱ्यांचे. बरोबर आहे. तुम्हाला जस्ट टाईप करायचे सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी, युट्यूबवर जायचं, सॉइल चार्जर टाईप करायचे, तुम्हाला युट्यूबचे व्हिडिओ सगळे बघायला मिळणार आहे. मित्रांनो, तुम्हाला हवे ते बघा, सबस्क्राईब करा. म्हणजे तुम्हाला खाली काय, मला वाटतं आजपर्यंत मी हा शब्द कधी वापरला नाही, आज पहिल्यांदा वापरतोय. माहिती म्हणून देतोय, फक्त आवाहन नाही करते, तुम्हाला त्याची अडचण होऊ नये म्हणून. तर तुम्ही जर सबस्क्राईब केलं तर तुम्हाला सगळे व्हिडिओ बघायला मिळतील, सुविधा होईल म्हणून सांगतोय. बरोबर आहे. मग या ठिकाणी एक महत्त्वाची गोष्ट जी आहे की आज आपण जर बघितलं तर हे सगळे व्हिडिओ आम्ही जे दररोज शूट करत असतो किंवा तुम्हाला दाखवत असतो, हे शेतकऱ्यांच्या प्रेरणेतून, शेतकऱ्याच्या उत्साहातून, त्यांच्या आनंदातून ते शेअर करत असतात. बरोबर आहे. बऱ्याच माझ्या मित्रांना जे केमिकलमध्ये काम करतात किंवा जे खूप साऱ्या कंपन्यांचा अनुभव घेऊन थकलेले आहेत, त्या शेतकऱ्यांना असं वाटतं की ही पण एक कंपनी आहे जी प्रचार करते, प्रसार करते. मित्रांनो, चांगल्या गोष्टीचा प्रचार का करू नये? मला प्रश्नाचं उत्तर द्या ना. जर एखाद्याचं कल्याण होणार असेल त्याचा प्रचार करणं काय वाईट आहे? बरोबर आहे. त्याच्यामुळे आज आमचे शेतकरी एकमेकाला सांगतायत, तुम्ही वापरा म्हणतायत, पाहुण्यांना स्वतःच्या खर्चही नेऊन देत आहे. मग मित्रांनो, आम्ही एवढं पण नाही सांगायचं का? हा एक प्रकारे कंजूसपणाच होईल ना. आणि म्हणून मित्रांनो, मला सांगायला खूप आनंद होतो की आपण ह्या युरियाला नो करू शकतो आणि त्याचा कॉन्फिडन्स तुम्हाला हे सगळे व्हिडिओ बघून मिळणार आहे. बरोबर आहे. या ठिकाणी आपण बघू शकता अतिशय म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये तुम्हाला व्हिडिओ उपलब्ध आहेत. हे सगळे व्हिडिओ खूप गमतीशीर आहे, खूप मजेशीर आहे, खूप उत्साह निर्माण करणारे आहे. बरोबर आहे ना. हे बघा, 280 झाडांमध्ये 10 लाख रुपये कमवले या शेतकऱ्याने. हा मुलगा आहे 10वीचा, तो मुलगा आनंदाने शेती करतो टोमॅटोची. बरोबर आहे. ह्या मित्राने 150 रुपये किलो डाळिंब विकले मागच्या वर्षी. ह्या वर्षी पण अतिशय सुंदर बाग आहे, डागांची मुक्त आहे. या मित्राचा तुम्ही व्हिडिओ पाहिला तर ब्लॅक कॉटन सॉईलमध्ये कशा प्रकारे त्यांनी ते डाळिंब पिकवलेले आहे आणि किती सुंदर त्याला त्या ठिकाणी रिझल्ट मिळत आहेत. आणि त्याचे डोळे कसे उघडले, पाहुण्यारावळ्यांनी घालून दिलं होतं, त्याच्यामुळे दुसरा बेसल डोस नाही टाकला. कारण पाहुण्यारावळे म्हणले आज काय बागा टिकत नाही यावर्षी, विनाकारण खर्च करू नका. म्हणजे तो खर्च नाही केला, त्याचा परिणाम झाला की साईज कमी राहिली पण बाग मात्र टिकली. मित्रांनो, या अशा प्रकारचे विविध सारे अनुभव आहे. हा कर्नाटकमधला अनुभव आहे. बरोबर आहे. या ठिकाणी तुम्ही मागे गेलात तर हा तुमच्या उस्मानाबादकडचा अनुभव आहे, सोयाबीन मधला आहे. म्हणजे मला सांगायचं एवढं आहे की अनेक सगळ्या गोष्टी तुम्ही या ठिकाणी बघू शकता, त्याचा आनंद घ्या आणि शिका आणि समृद्ध व्हा. बस मी एवढंच म्हणेल. मित्रांनो, शाश्वत शेती जाण्यासाठी मित्रांनो आज सेंद्रिय शेती, जैविक शेती. आता जैविक शेती हा सेंद्रिय शेतीची सावली आहे, त्यामुळे जैविक शेती वेगळी करण्याची गरज नाही मित्रांनो. जर जीवाणूंना जमिनीत खायला आणणं असेल तर जीवाणू आपोआप येणारच आहे ना. त्याच्यामुळे आपण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जमिनीमध्ये सेंद्रिय पदार्थांचं, सेंद्रिय कार्बनचं प्रमाण संतुलित करणं हे शेतकऱ्याचं पहिलं कर्तव्य आहे. जमिनीमध्ये ऑर्गॅनिक मॅटर, जो समृद्ध कार्बननी भरलेला असा ऑर्गॅनिक मॅटर आहे, नुसताच भुसा टाकून त्याचा काही उपयोग नाही मित्रांनो. बरोबर आहे. आणि म्हणून या ठिकाणी मी सर्वांना शेवटी जाता एवढंच सांगेल, आपण सर्वांनी जागृत झालं पाहिजे, सजग झालं पाहिजे, अभ्यास केला पाहिजे.
बरोबर आहे. आणि हे सगळा जो अभ्यास मी तुम्हाला सांगितला की आपण युरियाला नाही म्हटलं पाहिजे,